ओपनसाठी बघा 36-37वरच कट ऑफ आहे पर्सेंटमध्ये 100पैकी, आणि 150पैकी साधारण 54. OBCचा आहे 33%, 150पैकी 49. SCचा आहे साधारण 31% म्हणजे ते होतात 46 मार्क 150पैकी. STचा आहे मागचा कट ऑफ आहे. आणि WR वुमन रिझर्वेशन किंवा महिला आरक्षण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये की आपण महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ या भरतीबाबत जे महत्त्वाची माहिती आहे किंवा जे तुम्हाला गायडन्स आवश्यक आहे, प्रिपेरेशन रिलेटेड किंवा तुमचा रिझल्ट आला पाहिजे, तुम्ही सिलेक्ट झाले पाहिजे, या रिलेटेड जे काही तुम्हाला आवश्यक असेल ते सगळी माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे देणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे काही प्रश्न आहेत किंवा त्यावर थोडंफार त्यांचं एक डाऊट निर्माण झालं आहे मनामध्ये, काही ग्रुप्समध्ये तुम्ही मेसेजेस बघत असाल तर त्या रिलेटेड, आणि प्लस मला जे काही कमेंट होते, फॉर एक्झाम्पल कट ऑफ काय असू शकतो किंवा आधीचा काय होता आता काय असू शकतो, झोन वाईज कट ऑफ असेल का किंवा कसा असू शकतो वगैरे त्या रिलेटेड, आणि प्लस इतर प्रश्न हे आपण मुख्यत्वे कट ऑफ रिलेटेड आज जास्त बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक गाईडलाईन मिळेल. जाहिरातीचं नोटिफिकेशन येऊन साधारण 1 महिना उलटलेला आहे. महाट्रान्सको 1868 वॅकन्सीज ITI इलेक्ट्रिशियनसाठी. त्यामध्ये हे टोटल ॲक्च्युली 3129 पदांची जी नोटीस आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये, त्या अनुषंगाने त्याची जाहिरात कुठल्याही दिवशी येऊ शकते. त्याबद्दल मला काही विद्यार्थी मित्रांचे कमेंट आहेत किंवा मेसेजेस आलेले आहेत की सर जाहिरात खूप जास्त लेट होईल का किंवा ऑक्टोबरला येईल का, किंवा काही जणांनी तर इथपर्यंत बोलून दाखवलेलं आहे की ग्रुपमध्ये काही न्यूज आहेत म्हणे की बा ही जी नोटिफिकेशन किंवा नोटीस आलेली आहे न्यूजपेपरमध्ये तीसुद्धा फेक आहे. असे म्हणजे काय कुठे काय विचार करतील मुलं किंवा विद्यार्थी किंवा कुठून काय न्यूज घेऊन येतील काही सांगता येत नाही. परंतु आपण आपलं एक ठाम मत ऑलरेडी तुम्हाला सांगत आलेलं आहे की जाहिरात ही येणारच आहे, आणि कुठल्याही ड्युरेशनमध्ये जाहिरात येऊ शकते. त्यामुळे असं काहीच नाही की ऑक्टोबरमध्ये येईल किंवा सप्टेंबरमध्ये येईल, असं काही नाही आहे. परंतु कसं आहे की जे काही आपण आता वाट बघतो आहोत त्यामध्ये ऑलरेडी 1 महिना उलटलेला आहे, तर ऑगस्टमध्ये जाहिरात येऊ शकते कन्फर्ममध्ये. त्या आधी आली तर फारच चांगलं, परंतु आपण एक्सपेक्ट करतो आहोत की 15 ऑगस्टच्या आधी यावी किंवा येऊ शकते. माझा अंदाज असा आहे की 15 ऑगस्टच्या आधी ही जाहिरात येऊन जाईल, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिराती आहेत किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना जे काही ॲप्लिकेशन तिथे सेट करायचे आहेत IBPSला किंवा URLवर काम चालू आहे, त्यामुळे कदाचित वेळ होऊ शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की ती फेक न्यूज आहे किंवा भरती होणारच नाही, कॅन्सलच होईल, गव्हर्नमेंट चेंज झालं किंवा जे काही डेप्युटी CM चेंज झालं त्याच्यामुळे, तसं कुठे काही तारतम्य नसतं मित्रांनो या न्यूजला. आपण जर तसा विचार केला तर आपलं अभ्यासामध्ये मन लागत नाही. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की जर आपण निगेटिव्ह गोष्टींवर विश्वास ठेवला तर आपला 1% सिलेक्शनचे चान्सेस राहत नाही. आपण जेव्हा अभ्यासामध्ये असतो तेव्हा आपलं माइंड टोटली पॉझिटिव्ह पाहिजे. 1% जरी निगेटिव्ह मनात विचार आला की बा आता जाहिरात येईल की नाही येईल किंवा परीक्षा होईल की नाही होईल, स्टे येईल का, असं होईल का तसं होईल, हा विचार आपण करायचा नाही. आपण फक्त एक चांगल्या मनाने आणि चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने अभ्यास करायचा. सगळं फोकस आपण आपल्या अभ्यासावर लावायचं. जे काही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे त्या गोष्टींवर आपण लक्ष द्यायला पाहिजे, ठीक आहे. त्यासाठीच मी तुम्हाला बूस्टअप करण्यासाठी वरच्यावर हे व्हिडिओज घेत असतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे, ठीक आहे. नाहीतर त्यामध्ये कसं आहे की आता बघताय तुम्ही की जाहिरात येण्याआधी म्हणजे ही जी नोटिफिकेशन आहे किंवा याच्या आधी तुम्हाला यूट्यूबवर खूप कमी माहिती मिळत होती. मुख्यत्वे आपणच थोडं मागच्या 1.5 वर्षापासून फॉलोअप घेतो आहोत आणि तुम्हाला माहिती देतो आहे. परंतु जसं जाहिरातीचं आलं की आता जाहिरात येणार, आता सगळे मार्केटमध्ये तुम्हाला कोर्सेस अवेलेबल झाले असतील, खूप जास्त फीजमध्ये सुद्धा अवेलेबल झालेले असतील. म्हणजे तू एक जसं म्हणू शकतो की क्लासेसचा बाजार तुम्हाला दिसतो इथे सगळा. त्याच्यामध्ये कसं आहे की विद्यार्थी मित्र हा घाबरलेला असतो की माझं सिलेक्शन झालं पाहिजे, इतक्या मोठ्या प्रमाणात इथे वॅकन्सी आलेल्या आहेत किंवा येत आहेत, माझं सिलेक्शन झालं पाहिजे. मग त्याला त्यातलं काहीच माहिती नसतं, अभ्यासाबद्दल काहीच त्याच्या लक्षात येत नाही. काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना काहीच माहिती नसतं, टेक्निकलचा टीसुद्धा माहिती नसतो किंवा टेक्निकलचं बेसिकसुद्धा माहिती नसतं, कसं तरी ते ITI झालेलं असतात. तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्र घाबरून मग एखादा खूप मोठ्या हजारांचा कोर्स लावतात, परंतु त्यांना तरी फायदा होत नाही. तर सेल्फ स्टडीसाठी आपला गायडन्स ऑलरेडी 1.5 वर्षापासून आपण गायडन्स देतो आणि पुढेसुद्धा राहील. आणि त्यामध्ये मित्रांनो मी सांगू इच्छितो की तुमचा फायदा ज्यामध्ये असेल तेच करा, विनाकारण दुसऱ्याचा फायदा करू नका, ठीक आहे. तर आता तुमच्या सगळं लक्षात आलं असेल, ठीक आहे. तुम्हाला मी ऑलरेडी प्रिपरेशनबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. आज आपण काही मुद्दे इथे डिस्कस करणार आहे की तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे एक्झाम देताना किंवा एक्झाममध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे. कारण कसं असतं की मेन आहे बघा कट ऑफ म्हणजे काय की आपल्याला
जे काही आपलं एक्झाम पॅटर्न आहे त्यामध्ये तुमचा 150 मार्काचा हा पेपर राहणार आहे. 130 प्रश्न आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 150 पैकी किती मार्क असणं आवश्यक आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये मागचा जर कट ऑफ बघितला 16-17चा किंवा 17चा 2017चा, तर त्यामध्ये साधारण पुणे जे झोन आहे, ॲक्च्युली झोन वाईजच वॅकन्सी येत असतात. यावर्षीसुद्धा झोन वाईजच येतील. फक्त युनियनची डिमांड आहे की ते सेंट्रलाइज घ्या किंवा एकच पूर्ण हेड ऑफिसमधून जाहिरात काढा 1868ची. पण तसं शक्यतो होणार नाही. झोन वाईजच जागा निघतील आणि झोन वाईजच कट ऑफ राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुणे झोनचा जर आपण अंदाज घेतला, पुणे झोनमध्ये बघा माझ्याकडे थोडे आकडे इथे अवेलेबल आहेत माझ्याकडे. तर त्यामध्ये जो टॉपर आहे तो साधारण 52% टॉपर आहे. 50%च्या जवळपास पर्सेंटमध्ये सांगतो आहे, म्हणजे 100 पैकी 50%च्या जवळपास इथे कट ऑफ आहे. त्यानंतर तुमचं ओपनसाठी बघा 36-37वरच कट ऑफ आहे पर्सेंटमध्ये 100 पैकी, आणि 150 पैकी साधारण 54. OBCचा आहे 33%, 150 पैकी 49. SCचा आहे साधारण 31%, म्हणजे ते होतात 46 मार्क 150 पैकी. STचा आहे 22 पॉईंट समथिंग आहे, म्हणजे STचा कमी असतो, तो आहे 150 पैकी 33. NTBचा आहे साधारण 32 हे पर्सेंटमध्ये सांगतो, 100 पैकी सांगतो आहे बरं. NTDचा जो आहे तो 30 आहे, अराऊंड आहे तो, मी तुम्हाला एक्झॅक्ट नाही सांगू शकत. NTDचा आहे तो 30च्या जवळपास आहे 100 पैकी, आणि 150 पैकी 44 मार्क आहे. ठीक आहे. NTCचा इथे NTCमध्ये बघा, NTCमध्ये साधारण 30-31 त्याचा पण सुद्धा येईल 100 पैकी. आणि VJAचा आहे, VJAचा 24-25% आहे 100 पैकी, आणि तो लागेल 37-38च्या जवळपास तुम्हाला मार्क्स लागतील 150 पैकी. हा मागचा कट ऑफ आहे. आणि WR वुमन रिझर्वेशन किंवा महिला आरक्षण याला खूप जास्त इथे महत्त्व आहे, कारण की महिलांचं कॉम्पिटिशन इथे अतिशय कमी आहे. विद्यार्थिनी आहेत त्या या कॉम्पिटिशनमध्ये कमी असतात किंवा या पोस्टसाठी कमी असतात. त्यांच्यामध्ये काय निगेटिव्ह गोष्ट आहे मला माहीत नाही, परंतु विद्यार्थिनी किंवा मुली याच्यामध्ये कमी इंटरेस्टेड होत्या 2017मध्ये. परंतु यावेळेस तशी परिस्थितीने मुलीसुद्धा भरपूर इंटरेस्टेड आहे, आणि मुलींसाठी हा अतिशय चांगला जॉब आहे. मी वरचे तेच सांगतो आहे की मुलींसाठी हा जॉब अतिशय चांगला आहे. कुठल्याच प्रकारचा मनात निगेटिव्हिटी बाळगू नका. चांगला जॉब आहे. तुम्हाला खूप जास्त असं हार्डवर्क राहणार नाही यामध्ये. ठीक आहे. उलट महावितरणपेक्षा कधी चांगला जॉब आहे. त्याच्यामुळे यावेळेस कॉम्पिटिशन इथे जास्त राहील. ठीक आहे. जर आपण यावेळेसचा विचार केला की यावेळेस किती येऊ शकतो, मी तुम्हाला अभ्यासासाठी टार्गेट मिळावं त्यासाठी फक्त हा अंदाज सांगतो आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, त्यामुळे पहिले 100 पैकी सांगतो आणि मग 150 पैकी सांगतो. ओपनमध्ये 100 पैकी 60, 150 पैकी 90. OBCमध्ये OBC कॅटेगरीचा 100 पैकी 55% आणि 150 पैकी 82. SCमध्ये 52 आणि 150 पैकी 78. STसाठी 45 आणि 150 पैकी 68. NTB 54 आणि 150 पैकी 81. NTC 50%, अंदाज सांगतो बरं हा. NTC 50%, 75 150 पैकी, आणि NTD 50%, 75 150 पैकी, आणि VJA 48%, 72 150 पैकी. आणि WR जर म्हणत असाल तर WR हे 40 to 45%मध्ये जाईल, जास्त हाय जाणार नाही. तर ते साधारण 60 ते 68 मार्क होतात आपल्या 150 पैकी, किंवा एवढं टार्गेट तुम्ही ठेवायला पाहिजे. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्तच ठेवा, परंतु मिनिमम याच्यापेक्षा आपले कमी मार्क आले नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC असाल आणि तुमचं पर्सेंटेज 55, म्हणजे तुम्हाला 82+ म्हणजे 80-85 वगैरे, तर तुमचं टार्गेट 150 पैकी असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, कट ऑफ का कमी होतो, कारण विद्यार्थी मित्रांचा हा प्रॉपर अभ्यासच राहत नाही, ते व्यवस्थित अभ्यासच करत नाही. यावेळेस काय झालं की यावेळेस कॉम्पिटिशन जास्त राहणार आहे. कारण कसं आहे की आता सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब थ्रू बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती मिळते आहे, बरेचसे कोर्सेस अवेलेबल आहे, आणि बरेचसे आपण 2 वर्षापासून त्याचं फॉलोअप घेतो आहोत टेक्निशियन महाट्रान्सकोचं. त्यामुळे विद्यार्थी मित्र तसेच तयारीत आहे, बरेचसे विद्यार्थ्यांना माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र हे चांगल्या तयारीमध्ये आहे. कधी काय असतं की आपल्याला माहिती नाही राहत, एकदम ॲड येते आणि आपण 2 महिन्यामध्ये अभ्यास करू शकत नाही. परंतु विद्यार्थी मित्र सॉलिड तयारीमध्ये आहे, मला माहिती आहे. कारण की हे जे मी कट ऑफ सांगितलं यापेक्षा कदाचित जास्तसुद्धा येऊ शकतो. मी तुम्हाला हा जवळपास एक अंदाज सांगितलेला आहे, हा एक्झॅक्ट येणारच नाही, परंतु तुम्हाला काहीतरी टार्गेट मिळावं. तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट केले, म्हणून मी तुम्हाला थोडंफार इथे सांगायचा प्रयत्न केला आहे कट ऑफबद्दल, की असं तुमचं टार्गेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हा तुमचा सेफ स्कोअर असू शकतो, एवढ्यापेक्षा जास्त जर तुम्हाला असेल तर. ठीक आहे. आणि कसं आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंगमुळे आपले मार्क कमी होतात. लक्षात घ्या, 4 जर तुमचे टेक्निकलचे प्रश्न 4 जर चुकले तर तुमचं 2.2 मार्क कमी होतात, आणि नॉनटेकमध्ये तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा हाफ मार्क कमी होतो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे गेसिंग पण करता येत नाही. फॉर एक्झाम्पल 150 पैकी तुम्ही एक साधारण 90 मार्काचं पॉझिटिव्हली सोडवलं, आणि बाकीचे 10-15 तुम्ही गेस केले तर चालेल, पण त्यापेक्षा जास्त गेस करायचे नाही, कारण जर ते चुकले तर तुमचे मार्क्स 90पेक्षा खूप कमी होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंगमुळे तुम्हाला गेस करता येत नाही. अभ्यास तुमचा कॉन्सेप्ट बेसच पाहिजे, परफेक्ट अभ्यास पाहिजे, तुम्हाला गेस करता येत नाही. त्यामुळेच इथे कट ऑफ हा कमी लागत असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे.
आणि अभ्यास चांगला ठेवा, कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी ठेवू नका. मी परत तुम्हाला तेच सांगतो आहे, कारण की विद्यार्थी मित्र काहीतरी कुठेतरी कमेंट वाचतात आणि त्यावरून आपला अभ्यास कमी करतात किंवा कमी होतो ऑटोमॅटिकली. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह जास्तीत जास्त यूज करा. मी तुम्हाला सांगितले हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, काही असो. आणि ITI लेवलचा अभ्यास करा, डिप्लोमा लेवलचा अभ्यास करू नका. काही कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे डायरेक्टली शुअरमध्ये तुम्हाला डिप्लोमा लेवलचा अभ्यास तुम्हाला करायला सांगत आहे, किंवा करायला सांगत आहे म्हटल्यापेक्षा तुम्हाला तसं कोर्स ते देत आहे. तर थोडे डोळे उघडे ठेवून सगळं करा. डिप्लोमा लेवलचा अभ्यास करू नका. ITI लेवलचाच पेपर राहणार आहे. 50 पैकी साधारण तुमचे 15 प्रश्न साधारण मीडियम लेवलचे राहतील. पुढचे 10-15 प्रश्न, 15-20 प्रश्न हे मॉडरेट लेवलचे राहतील, किंवा मग थोडेफार हार्ड लेवलचे किंवा मॉडरेट लेवलचे. आणि ते 10 प्रश्न शेवटचे जे आहे ते जास्त हार्ड लेवलचे राहतील, हे लक्षात घ्या. आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. कट ऑफ रिलेटेड तुम्हाला एक टार्गेट मिळालं असेल, आणि या रिलेटेड आणखी तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तो प्रश्न म्हणजे यावर विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर आमचा ITI आता व्हायचा आहे वगैरे, तर रिझल्ट तुम्ही म्हणजे जाहिरात जी ऑफिशियल नोटीस येईल महाट्रान्सकोच्या साईटवर, त्याची लास्ट डेट होण्याच्या आधी जर तुमचा रिझल्ट आला ITIचा तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर लास्ट डेट गेल्यानंतर तुमचा रिझल्ट आला तर तुमचा काही फायदा नाही, तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही मित्रांनो. ठीक आहे, आणि डिप्लोमा वगैरे इथे अलाउड नाही आहे, वायरमनचं अजून कन्फर्म नाही आहे. ठीक आहे, बाकी या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण सेपरेट व्हिडिओ त्यावर आणूच. ठीक आहे, पुढे आपली परत एक सिरीज पुढे येणारच आहे महाट्रान्सपोर्ट टेक्निशियनवर. ठीक आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि अभ्यासामध्ये राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.